शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 समाजामध्ये जे काही कार्य केलं केवळ प्रत्येक विचार करून दाखवला साहित्य संमेलनावर मोर्चा असेल, स्वातंत्र्याचं निवेदन असेल, नाविकांचा संप असेल,
समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रामुख्याने स्त्रियांना न्याय देण्याची भूमिका महात्मा ज्योतिबा फुले यांनी माझ्या सावित्रीबाईंच्या हातामध्ये सर्वप्रथम टेकली देत अन्यायाने अंधश्रद्धेला वाटा प्रकाश करण्यासाठी कोणी केलं असेल ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्या हाताला धरून केलं आणि म्हणून माझ्यासारखी एक सावित्रीची एका संविधानिक पदापर्यंत पोहोचत असताना तिला तो माणूस म्हणून जगण्याचा व त्या संविधान पदावर काम करण्याचा एक अधिकार हक्क मिळाला. वेळेची मर्यादा आहे, मी फार बोलत आहे, तुम्हाला आणखी एक गोष्टची खंत वाटते ती मी तुम्हाला या वर्षीच्या 10 जूनला काही वटपौर्णिमेचा या वटपौर्णिमेच्या निमित्तानं काही आमच्या भगिनी या संत भूमीमध्ये येऊन वटपूजायला आल्या. मला त्याचं वाईट वाटलं. सावित्रीबाई वटपौर्णिमेचा विचार कधी मांडला? वर्षानुवर्ष आमच्या महिला भगिनींच्या पायामध्ये अंधश्रद्धेच्या कामाच्या बेड्या खऱ्या अर्थानं घालून त्यांनी कोणताच चुकीचा विचार करू नये ही भूमिका वर्षानुवर्षांनी घेतली. ती आजही चालू आहे त्याची म्हणा. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगखातावर शेणामातीच्या पोळी यासाठी केले होते की पुढे जाऊन माझ्या सावित्रीच्या रीती बाळासाहेब आंबेडकरांचं संविधान असतील, घटना असतील, माणूस म्हणून जगण्याची सेवा यासाठी नव्हतं आपल्याला शिक्षण. 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवारमध्ये अडकण वटपौर्णिमा ही संस्थाभूमीमध्ये करावी याच्यासारखं दुर्दैव नाही. पण आम्ही त्या महिला भगिनीला निश्चित सांगू, घरामध्ये हल्ला करायला आलेल्या मारेकऱ्यांना सुद्धा माफ करणारा आपला ज्योतिबाई खऱ्या अर्थाने त्यांचा आडाणीपणा त्यांना परत एकदा समजून सांगितला. आणि म्हणून मला असं वाटतं या भूमीमध्ये वटपौर्णिमा साजरी करायला आलेल्या महिला भगिनींना सुद्धा आम्हाला समजून सांगावं लागेल. आम्ही कमी पडलोय आणि म्हणून अजूनही 150-200 वर्षापूर्वीचा विचार या समाजामध्ये रेंगाळतोय. त्याच्या पाठीमुळे जर फूट काढायची असेल तर केवळ पुण्यतिथीला, जयंतीला इथं येऊन माथा टेकून होणार नाही, तर वेगळं काही करायचं नाही. सावित्रीबाईंचा जो विचार आहे तो सुद्धा पुढे चालवायचा आहे. आजही आम्हाला विधवा प्रथासाठी लढावं लागतं. आजही आम्हाला गर्भामध्ये मुलीचा जन्म होत असेल तर तिची गर्भणी त्यांचा असते जी कायद्यानं गुन्हा आहे ती सुद्धा आजही केली जाते का तर आम्हाला वंशाला वारसदार लागतो. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, समाजामधल्या या नीच रूढी परंपरा प्रथाच्या विरोधात जाण्याचा विचार 150-200 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी मांडला होता. 250 वर्षापूर्वी विधवा महिला भगिनींना बोलून तिला हळदी कुंकवाचा मान देत खऱ्या अर्थानं पतीचं निधन झालं, तिचं सर्वस्व संपलं असेल तरी तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हा सांगण्याचा विचार हा सावित्रीबाईंचा होता. आज 250 वर्षाचा प्रवास करून आपण पुढे आलो, पण अजूनही आमच्यामधला विचार जात नसेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला व्यापार उभी करावी लागेल आणि ती तुमची आणि माझी जबाबदारी असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुण्यतिथीच्या निमित्ताने जर संकल्प करायचा असेल तर समाजातल्या स्त्रियांना न्यायाची भूमिका देत असताना याची सुरुवात केंद्र हिंदू म्हणून आपल्या घरातून झाली पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं आजचा संकल्प असावा, समतेचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत असताना एक कार्यकर्ता, एक समतेची भगिनी, एक समतेचा बांधव म्हणून आम्ही तो संकल्प करावा. आणि निश्चितपणाने ज्या पुणे गावाचा हा समता भूमीमधला तिथं ऊर्जा केंद्र म्हणून आपण पाहतोय तो विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केला जावा. आज माझे काही बांधव खऱ्या अर्थाने पुण्यतिथीचं औचित्य साधून उपोषणाला बसलेले आहेत. ते यासाठी की पुण्याची जी राज्यमंत्री मेट्रो आहे त्याचं नामकरण मंडई मेट्रो असं होत आहे. खऱ्या अर्थानं फक्त मंडई हे नाव नाहीये, महात्मा फुले मंडई असं हे ऐतिहासिक वास्तूला नाव आहे. त्याच्यामुळे मेट्रोला नाव देताना सुद्धा महात्मा फुले मंडई मेट्रो असं नाव असलंच पाहिजे. कारण अर्धवट नावं देऊ नये. आमच्या महात्मा फुलेंचा विचार नाव जिथं जिथं असेल तिथं तो आलाच पाहिजे.
आणि पुरस्काराचं नाव त्याहूनही उंच आहे. म्हणून या कार्यक्रमाला फार मोठी उंची आहे. शेवटी संकल्प आणि सिद्धी यामध्ये जरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सहज पार करता येते. सिद्धीत गेलेली कामं ही संकल्पित कामांना आव्हान करतात आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं हे आव्हान पेलण्याची ताकद आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतलेली आहे आणि हे आव्हान पेलत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये याची पायमुळे घट्ट रोवण्याची आणि हा संकल्प या निमित्ताने निश्चितपणाने झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मांडत असताना त्याला एक दार येईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. सन 2008 साली सरांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सरांचा गौरव केलेला आहे आणि सरांना भारत सरकारकडनंही बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारही सरांना प्राप्त झालेला आहे. अनेक पुरस्कार सरांचे आहेत, गुगलवर गेल्यावर आपल्याला ते दिसतात. अशा या बहुआयामी व्यक्तित्वाला आज अखिल भारतीय महात्मा समता परिषदेच्या वतीनं महात्मा फुले पुरस्कार दिला जात आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी या ठिकाणी ओके. तर मी अशा या बहुआयामी व्यक्तित्वाला विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. सर काही क्षमा असावी, काही पाहुण्यांची आपण या ठिकाणी भाषणे घेतोय. त्यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री आदरणीय शिवरकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या आजच्या दिनी मनोगत व्यक्त करा. शिवरकर साहेब. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित 135वी महात्मा फुले पुण्यतिथी महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा आपण साजरे करत आहोत. ज्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे ते आदरणीय डॉक्टर सुखदेवजी थोरात, आज माजी केंद्रीय मंत्री खासदार उपेंद्र कुशवाहा, ज्यांचं आपण टीव्हीवरती नेहमीच मनोगत ऐकत असतो. आजचे पाहुणे प्राध्यापक श्री लक्ष्मणजी हाके, आमच्या भगिनी महिला आयोगाच्या अध्यक्षा उर्पालीताई चाकणकर, आमचे सहकारी मित्र समीरजी भुजबळ, आमचे दुसरे सहकारी मित्र पंकजजी भुजबळ, मंजिरीताई घाडगे, प्रतीश गवळी, ज्यांचं माहेर पुण्यामध्ये आहे, आमच्या भगिनी सो विशाखाताई भुजबळ, जे ओबीसीला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात, आदरणीय ॲडव्होकेट गुरुनाथजी डोले पाटील, आमचे मित्र सामाजिक चळवळीचे काम करणारे चौधरीजी, आमचे कुदळे साहेब, भुजबळ साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज मी मनापासून अंतःकरणाने डॉक्टर सुखदेव थोरात साहेब
तसेच माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांचं मनापासून पुणेकरांच्या वतीने स्वागत या ठिकाणी करत आहोत. मला माहिती आहे की मी जास्त वेळ मनोगत व्यक्त करणं हे बरोबर नाही, आणि ज्यांचं मनोगत आपण रोज ऐकतो आणि आज मी ऐकावं असं माझ्या मनात आणि समोर बसलेल्यांच्या मनात आहे. या प्राध्यापक लक्ष्मण हाक्यांचं मनोगत या ठिकाणी तुम्ही उत्सुक असताल असं मी माझ्या अंतःकरणातलं मनोगत व्यक्त. ह्या कार्यक्रमामध्ये संख्येला महत्व नाही, वैचारिक कला खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं महत्व आहे. समीरजी, आज भुजबळ साहेब शरीराच्या तपासण्यामध्ये अत्यंत महत्वाचं या तपासण्या होत आहे, त्यामुळे ते आज येऊ शकले नाही. समता परिषद हा फुल्यांचा विचार भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रभर हा प्रसारित केलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने भुजबळ साहेबांना आरोग्य देवो, दीर्घ आयुष्य लाभो आणि समता परिस्थितीचं काम त्यांच्या हातून मोठं व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज या ठिकाणी जे काही सुखदेव थोरात साहेब आहे यांचा गौरव होत आहे. महात्मा फुल्यांच्या विचाराला आणि कार्याला शोभन असं हा पुरस्कार आज दिला गेला आहे. ज्यांनी थोरात साहेबांचं नाव सुचवलं ते अत्यंत त्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे. आणि पाहुणे बी चांगले बोलवले. पाहुणे मी आज या ठिकाणी कुशक साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला बोलण्याच्या आता मर्यादा आलेल्या आहेत, परंतु फुलांच्या बाबतीमध्ये हे जे काही थोरात साहेबांना आज पुरस्कार देत आहे त्यांना यापूर्वी केंद्र शासनाने भारतीयांच्या वतीने पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आज महात्मा फुल्यांचं त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काम केलं त्या कामाची पावती त्याचं या ठिकाणी त्यांनी कामाच्या बद्दल त्यांच्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी समता परिस्थितीने मोहिते साहेबांचा आज या ठिकाणी हा पुरस्कार समता पुरस्कार देऊन हा नवीन हे सामाजिक या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. त्यांचा मी अभिनंदन करतो. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मला चिठ्ठी आलेली आहे की हे समजून गेला असं आपण सर्वजण की चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे, पण एकच वाक्य मी बोलणार आहे. महात्मा फुल्यांच्या मुळे कित्येक लोक महात्मा झाले, कर्मयोगी झाले, शिक्षण महर्षी झाले, लोकमान्य झाले, अनेक लोक आहेत. आणि पवार साहेबांना मी जनता राजा म्हणतात ते मी पवार साहेबांचं जे काय फुल्यांचं काम त्यांनी केलं त्यामुळे या ठिकाणी ते आलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आणि त्याचबरोबर भुजबळ साहेब या ठिकाणी फुल्यांच्या विचाराचं काम करतात. त्यामध्ये भुजबळ साहेब हे महाराष्ट्रात नाही ते देशामध्ये या ठिकाणी ते प्रसिद्धीला पात्र झालेले आहेत. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खऱ्या अर्थाने ताई पहिली यादी होती त्यामध्ये बोलण्याचं या ठिकाणी मर्यादित आहे हे मी ओळखूनच या ठिकाणी माझं मनोगत इथेच थांबवतो.
मला या कार्यक्रमाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जे महात्मा फुल्यांचं अस्पृश्यता, समता, शिक्षण, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता हा जो कार्यक्रम आणि त्याचबरोबर या ठिकाणी सत्यशोधक चळवळीचं कामगाराचं काम आपण सगळे मिळून ह्या विचाराने आपण करू आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महात्मा फुल्यांचा जो काय कार्य आणि विचार आहे त्याचा प्रसाराचं काम करूया. आजच्या दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला ही विनंती करतो आणि खरे त्या अर्थाने लांबलेलं भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजचे जे पुरस्कारार्थी आहेत, थोर सामाजिक विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉक्टर सुखदेवजी थोरात सर यांनी काही नवीन पुस्तकं या ठिकाणी लिहिलेली आहेत. तर त्या पुस्तकांचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की डॉक्टर सुखदेवजी थोरात सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते आपल्या उपस्थितीमध्ये. आदरणीय थोरात सर. अतिशय एका चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सामाजिक विचारवंत आणि अर्थतज्ञ आजचे पुरस्कारार्थी आदरणीय डॉक्टर सुखदेवजी थोरात सर यांच्या या 2 ग्रंथांचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय समीर भाऊ भुजबळ, माजी केंद्रीय मंत्री खासदार आदरणीय उपेंद्रजी कुशवाहा साहेब, आमदार पंकजजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये या पुस्तकांचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो डॉक्टर सैफाली समीर भुजबळ यांना. नमस्कार. मानपत्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेबांचे क्रांती तत्व मुठीत घेऊन आणि अंगार तुडवत जग बदलण्यास निघालेले डॉक्टर सुखदेव थोरात त्यांच्या एक दीर्घ अर्थपूर्ण आणि परिवर्तनवादी प्रवासाला मानपत्र देऊन त्यांचा आज सत्कार करताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला खूप आनंद होत आहे. उजेड जेथे पोहोचलाच नव्हता अशा विदर्भातील एका छोट्याशा गावात अतिशय लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडूनच संघर्षाचे जीवनसत्व मिळाले. सवर्णाच्या विहिरीला स्पर्श केल्याबद्दल माराचे धनी बनलेल्या थोरातांना जात व्यवस्थेचा कराल आणि काटेरी जबडाही पाहायला मिळाला. या जबड्यापासून वाचायचे असेल तर व्यवस्था निष्कंटक म्हणजे काटाशिवाय बनली पाहिजे. यासाठी त्यांनी विद्यार्थी दशेतच संघर्षाची मैत्री केली. विद्येविना मती गेली हे बाबासाहेबांच्या महागुरूचे म्हणजेच महात्मा फुलेंचा सिद्धांतही त्यांनी आपल्या काळजावर कधीच कोरून ठेवला होता. तो मिरवण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. गावातल्या शाळेपासून ते दिल्लीतल्या JNU पर्यंत उपलब्ध तेवढे शिक्षण घेतले. पदव्या मिळवल्या. वैश्विक पातळीवर जाऊनही तेथील ज्ञानगंगा स्वतःमध्ये प्रवाहित केल्या. शिक्षण तर पूर्ण झाले, नोकरी मिळाली, आता पुढे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी इथल्या माणूसभान आणि विषम व्यवस्थेचे खोदकाम सुरू केले. नुसताच जातींचा आणि सामाजिक विषमतेचा अभ्यास केला नाही तर याबरोबरच या विषमतेचं आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अंग कोणते आदीचा क्षव किरण घ्यायला सुरुवात केली. त्यांनी व्यवस्थेचे बाह्य आणि अंतरूप या दोन्हींवर विपुल संशोधन केले. यातील अनेक संशोधनाचा लाभ सरकारला कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाची धोरणे ठरविण्यासाठी झाला. जागतिक पातळीवर झालेल्या वंशविरोध परिषदेतही त्यांनी विषम व्यवस्थेची चिरफाड करून दाखवणारे लेखन केले होते. झाडाची नुसती पाने फळेच पाहिजे नाहीत तर त्याची मुळापाशी
त्याच्या मुळापाशी तेथील हालचालीपाशी पोहोचायचे आणि संशोधनाची शिस्त आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पदावर काम करताना त्यांनी हेच वैशिष्ट्य जाणीवपूर्वक बाळगलेले दिसते. यामुळेच अनेक सन्मानाची आणि प्रशासकीय पदे त्यांची वाट पाहत उभी राहायची. UGCचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आणि उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. असे अध्यक्ष या संस्थेला कधी लाभले नव्हते की ज्यांनी शिक्षणाला केवळ ज्ञानाचे नव्हे तर सामाजिक ज्ञानाचेही हत्यार बनवले होते. समग्र परिवर्तनाचा ध्यास घेऊन जगणाऱ्या डॉक्टर थोरात यांनी शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक अशा अनेक भूमिका प्रामाणिकपणे, प्रभावीपणे आणि अर्थपूर्णरित्या साकार केल्या. या त्यांच्या कार्याला सलाम म्हणून पद्मश्रीपासून अनेक उच्च मान सन्मान त्यांना लाभले आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा हा महत्त्वपूर्ण सन्मान त्यांना प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देताना आणि इतिहास अजूनही आपल्या खुणवत आहे हे सांगताना आमचा आनंद तर आभाळभर पसरत आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर श्री सुखदेवजी थोरात सरांना आपण महात्मा फुले समता पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतोय. आणि तो प्रदान करण्याची विनंती मी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार माननीय उपेंद्रजी कुशवाहा आणि मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी डॉक्टर सुखदेवजी थोरात सरांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करावा. या पुरस्काराचं स्वरूप महात्मा फुले पगडी, पुष्पगुच्छ, मानपत्रचिन्ह, सन्मानचिन्ह आणि 1,00,000 रुपयाचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. गेल्या वर्षी चित्रपट निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. यावर्षी अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक विचारवंत डॉक्टर सुखदेवजी थोरात सरांना हा पुरस्कार यथोचित सन्मानानं हा पुरस्कार आपण माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार उपेंद्रजी कुशवाहा यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. अभिनंदन सर. विद्वान सर्वत्र पूज्य येते. विद्वान व्यक्तीची संपूर्ण जगामध्ये जशी पूजा केली जाते तद्वतच सरांचं आहे. जय ज्योती, जय ज्योती. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा. जय ज्योती. धन्यवाद. यानंतर आपल्या पुरस्काराबद्दल आणि सत्काराला उत्तर देतील यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सर्व जीवन यात्रा आपल्या समोर मांडली. त्यांनी आपलं आयुष्य रूढी अंधार कशा होता यासाठी त्यांनी सांगितलं. रूढी परंपरा, सनातनी धर्म, शेतकऱ्यांबद्दल, स्त्रियांबद्दल, मुलांबद्दल सर्व प्रश्नांचा उभाव त्यांनी केला. आणि उलट आदरणीय उपेंद्र कुशवाहा यांना एक सूचना दिली की बिहारमध्ये असं असेल तर आपण लक्ष घालावे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर सुखदेवजी थोरात यांचं खूप खूप मोठं अभिनंदन करतोय. यानंतर आपल्या सर्वांचे चाहते लाडके आदरणीय भुजबळ साहेब प्रकृतीमुळे या ठिकाणी आजच्या पहिल्यांदा कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बसलेले समीरजी भुजबळ कार्याध्यक्ष आहेत, पंकजजी भुजबळ कार्याध्यक्ष आहेत. गेले 17 वर्ष 20 वर्ष इतर 17-15 राज्यामध्ये आपण अविरतपणे आदरणीय भुजबळ साहेबांच्या अखत्यारीत मग समीरजी असतील, पंकजजी असतील यांच्या सहकार्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार आपण प्रकट केलेले आहेत. आज मला या ठिकाणी मंचावर सांगायला आनंद वाटतो की आपले जे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपल्याला लाभलेले आहेत.
ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे बिहारचे प्रथम अध्यक्ष आहेत. दुसरं, या चळवळीतून त्यांनी दिनहीन या सर्व लोकांचा कामकाज पाहून आपला स्वतंत्र पक्ष लोक समता पार्टी उभी केली, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि आता तुम्हाला सांगतो आनंदाची गोष्ट, आता एक 8 दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या सहकार्यानं, समीरजी असतील, पंकजजी असतील, या सर्वांच्या सहकार्यानं त्यांना त्यांच्या सहचारी पक्षानं 6 जागा दिल्या होत्या. त्याच्यापैकी त्यांच्या 5 जागा प्रचंड मोठ्या ताकदीनं, हिमतीनं निवडून आणल्या. इतकंच काय, त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी कामकाज पाहून प्रदीप कुमार कुशवाहा यांना त्या ठिकाणी निवडून न येताही त्यांना MLC करून त्यांना त्या ठिकाणी राज्यमंत्रीपद दिलेलं आहे. हा फक्त आणि फक्त उपेंद्र कुशवाहा आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेल्या बिहारमधल्या कामाचं कौतुक आहे. मी यानंतर आपण ज्यांची वाट पाहतात त्या उपेंद्रजी, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय उपेंद्रजी कुशवाहाजी यांना या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी विनंती करत आहे. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर यांना विनंती की आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आजच्या समता पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज हा समता पुरस्कार दिला जाणार आहे ते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय उपेंद्रजी कुशवाहा. ज्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे ते पुरस्कारार्थी अर्थतज्ञ व सामाजिक विचारवंत आदरणीय डॉक्टर सुखदेवजी थोरात, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन किती अडीअडचणी आल्या तरी अखंडपणे करत असताना खऱ्या अर्थानं आदरणीय भुजबळ साहेबांचा वसा आणि वारसा घेऊन चालणारे भुजबळ परिवार, यामध्ये आदरणीय पंकजजी भुजबळ, समीरजी भुजबळ, शेफालीताई भुजबळ यांच्यासाठी मी विशेष टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करेल. कारण आयुष्य जगत असताना संकटांची मालिका आपली काही संपत नाही, संघर्षाची मालिका काही संपत नाही. पण जितक्या ताकदीने संघर्ष येतोय तितक्या ताकदीने आम्ही त्याला तोंड देऊ ह्या सांगणारा भुजबळ परिवार आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लढणारा आपला हा समतेचा विचार. आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर, आदरणीय मंजिरीताई दाडके, आदरणीय लक्ष्मणजी हाके, आदरणीय विशाखाताई भुजबळ, आदरणीय बापूसाहेब भुजबळ, आदरणीय प्रितेशदादा भुजबळ गवळी, आदरणीय पोपटराव बोराटे, जयश्रीताई पालवे, देवकीताई शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेला हा समतेचा बांधव, महिला भगिनी, त्याचबरोबर आज ऊर्जा केंद्र असलेल्या या समता भूमीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणारा हा समतेचा बांधव. खरं तर आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा समता पुरस्कार 1993 पासून आपण देतो. जालनामध्ये झालेल्या 2 लाख बांधवांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या पुरस्कार समारंभाला आतापर्यंत फार मोठ्या व्यक्तिमत्वांना हे पुरस्कार दिले गेले. खऱ्या अर्थानं समाजाची चळवळ उभी करत असताना समाजामध्ये एक संदेश देण्यासाठी आणि जी व्यक्तिमत्व समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत काम करतात त्यांचा सन्मान व्हावा यासाठीचा हा पुरस्कार सोहळा. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये आतापर्यंत दिले गेलेले पुरस्कार हे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर असतील, अरुंधती रॉय असेल, त्याचबरोबर छत्तीसगडचे भूपेशजी बघेल असतील, नागराजजी मंजुळे असतील, संजयजी औटे असतील, अशा अनेक मान्यवरांना हा पुरस्कार मान्यवरांच्या आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींच्या हस्ते दिला गेला. आणि यावेळेचा 2025चा जो पुरस्कार आहे ते माननीय डॉक्टर सुखदेवजी थोरात यांना देण्यात येत आहे. आदरणीय भुजबळजी साहेब यांच्या खरं तर हृदयात डोक्यात
डोक्यात, मेंदूत, रक्ताच्या कणाकणामध्ये हा समतेचा विचार आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ही ओबीसीची चळवळ असेल, समतेची चळवळ असेल, विचारांची चळवळ असेल, ती तग धरून आहे. आणि याच्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी देखील तितकीच आहे. आदरणीय साहेब आज या तब्येतीच्या कारणामुळे आपल्यामध्ये उपस्थित नसले तरी त्यांची जाणीव प्रकर्षाने होतीये. ते लवकरच बरे होऊन आपल्यामध्ये येतील आणि मागच्यापेक्षा पुढच्या जास्त ताकदीने पुन्हा एकदा या समतेच्या प्रवासामध्ये ते चांगल्या पद्धतीने वाटचाल करतील. या शुभेच्छा सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय साहेबांना. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा यांनी सकाळी या ठिकाणी अभिवादन केलं. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मला या निमित्तानं इतकंच सांगायचंय, खऱ्या अर्थानं वंचित समूहाला डोळ्यासमोर ठेवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजामध्ये जे काही कार्य केलं तर केवळ विचार मांडला नाही तर प्रत्येक विचार कृतीतून करून दाखवला. मग तो विचार मांडत असताना साहित्य संमेलनावरचा मोर्चा असेल, राजपुत्रांचं निवेदन असेल, नाभिकांचा संप असेल, या सगळ्याच गोष्टी असतील. आणि या सगळ्या बाबींवर सातत्याने तो विचार मांडत असताना आपण पुढे असलं पाहिजे, कारण मांडणारा विचार हा कृतीत आल्याशिवाय त्याला धार येत नाही. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या विचाराची विचारधारा आपल्या सगळ्यांना घेऊन जाणं फार गरजेचं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रामुख्याने स्त्रियांना न्याय देण्याची भूमिका महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतली. आणि म्हणून माझ्या सावित्रीमाईच्या हातामध्ये सर्वप्रथम लेखणी देत अज्ञानाने अंधारलेल्या वाटा प्रकाशाच्या ज्ञानाने उजळून टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाईंच्या हाताला धरून केलं. आणि म्हणून माझ्यासारखी एक सावित्रीची लेख एका संविधानिक पदापर्यंत पोहोचत असताना तिला तो माणूस म्हणून जगण्याचा, पण त्या संविधानिक पदावर काम करण्याचा एक अधिकार, हक्क मिळाला. पण वेळेची मर्यादा आहे, मी फार बोलणार नाही, पण मला आवर्जून एक गोष्टाची खंत वाटते ती मी इथं बोलून दाखवा. या वर्षीच्या 10 जूनला काही वटपौर्णिमेचा कार्यक्रम होता. या वटपौर्णिमेच्या निमित्तानं काही आमच्या भगिनी या समता भूमीमध्ये येऊन वट पूजायला आल्या होत्या. मला त्याचं वाईट वाटलं. सावित्रीमाईंनी वटपौर्णिमेचा विचार कधी मांडला नव्हता. खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष आमच्या महिला भगिनींच्या पायामध्ये अंधश्रद्धेच्या गुलामाच्या बेड्या खऱ्या अर्थानं घालून त्यांनी कोणताच समतेचा विचार करू नये ही भूमिका वर्षानुवर्ष ज्यांनी घेतली ती आजही चालू आहे याची मनाला खंत आहे. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे यासाठी झेलले होते की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील, घटना वाचतील, माणूस म्हणून जगतील, स्वतःचे हक्क आणि अधिकार मागतील. त्यांनी यासाठी नव्हतं आपल्याला शिकवलं. 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार मध्ये अडकर ही वटपौर्णिमा ही समता भूमीमध्ये करावी याच्यासारखं दुर्दैव नाही. पण आम्ही त्या महिला भगिनींना निश्चित सांगू, घरामध्ये हल्ला करायला आलेल्या मारेकरांना सुद्धा माफ करणाऱ्या आपल्या ज्योतिबांनी खऱ्या अर्थाने त्यांचा अडाणीपणा त्यांना परत एकदा समजून सांगितला. आणि म्हणून मला असं वाटतं या भूमीमध्ये वटपौर्णिमा साजरी करायला आलेल्या महिला भगिनींना सुद्धा आम्हाला समजून सांगावं लागेल, आम्ही कमी पडलोय. आणि म्हणून अजूनही 150 पावणे 200 वर्षापूर्वीचा विचार या समाजामध्ये रेंगाळतोय. त्याच्या पाळेमुळे जर खडून काढायचे असेल तर केवळ पुण्यतिथीला, जयंतीला इथं येऊन माथा टेकून होणार नाही, तर वेगळं काही करायचं नाही. तर सावित्रीमाईचा जो विचार आहे तोच फक्त पुढे चालवायचा आहे. आजही आम्हाला विधवा प्रथासाठी लढावं लागतं. आजही आम्हाला गर्भामध्ये मुलीचा जन्म होत असेल तर तिची गर्भनिधन चाचणी जी कायद्यानं गुन्हा आहे ती सुद्धा आजही केली जाते, का तर आम्हाला वंशाला वारसदार लागतो. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, समाजामधल्या या अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथाच्या विरोधात जाण्याचा विचार 150 पावणे 200 वर्षापूर्वी सावित्रीमाईंनी मांडला होता. पावणे 200 वर्षापूर्वी विधवा महिला भगिनींना बोलून तिला हळदी कुंकाचा मान देत खऱ्या अर्थानं पतीचं निधन झालं, तिचं सर्वस्व संपलं असेल तरी तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हा सांगण्याचा विचार
हा सावित्रीमाईंचा होता. आज 250 वर्षाचा प्रवास करून आपण पुढे आलो, पण अजूनही आमच्यामधला विचार जात नसेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला फार व्यापक स्वरूपातली चळवळ उभी करावी लागेल आणि ती तुमची आणि माझी जबाबदारी असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुण्यतिथीच्या निमित्ताने जर संकल्प करायचा असेल तर समाजातल्या स्त्रियांना न्यायाची भूमिका देत असताना याची सुरुवात केंद्रबिंदू म्हणून आपल्या घरातून झाली पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं आजचा संकल्प असावा, समतेचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत असताना एक कार्यकर्ता, एक समतेची भगिनी, एक समतेचा बांधव म्हणून आम्ही तो संकल्प करावा. आणि निश्चितपणाने या फुले दाम्पत्यांचा हा समता भूमीमधला जिथं ऊर्जा केंद्र म्हणून आपण पाहतोय तो विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केला जावा. आज माझे काही बांधव खऱ्या अर्थाने पुण्यतिथीचं औचित्य साधून उपोषणाला बसलेले आहेत ते यासाठी की पुण्याची जी मेट्रो आहे त्याचं नामकरण मंडई मेट्रो असं होत आहे. खऱ्या अर्थानं फक्त मंडई हे नाव नाहीये, महात्मा फुले मंडई असं हे ऐतिहासिक वास्तूला नाव आहे. त्याच्यामुळे मेट्रोला नाव देताना सुद्धा महात्मा फुले मंडई मेट्रो असं नाव असलंच पाहिजे, कारण अर्धवट नावं देऊ नये. आमच्या महात्मा फुल्यांचा विचार नाव जिथे जिथं असेल तिथं तो आलाच पाहिजे आणि तो घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने झाला पाहिजे. पुन्हा एकदा आपण सगळेजण खऱ्या अर्थानं बोलण्यासारखे फार विषय आहेत, पण मी वेळ घेणार नाही. आपल्याला मान्यवरांचं ऐकायचंय. अतिशय तज्ज्ञ असे मान्यवर आहेत. कधी पुरस्कार मोठा असतो म्हणून कार्यक्रम मोठा होतो, कधी कार्यक्रम मोठा असतो म्हणून पुरस्कारार्थी मोठे होतात, पण इथं तसं नाही. इथं पुरस्कारार्थी फार मोठे आहेत आणि पुरस्कार देणारेही मोठे आहेत आणि पुरस्काराचं नाव त्याहूनही उंच आहे. म्हणून या कार्यक्रमाला फार मोठी उंची आहे. शेवटी संकल्प आणि सिद्धी यामधील जरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सहज पार करता येते. सिद्धीच गेलेली कामं ही संकल्पित कामांना आव्हान करतात आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं हे आव्हान पेलण्याची ताकद आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतलेली आहे. आणि हे आव्हान पेलत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये याची पाळेमुळे घट्ट रोवण्याची आणि हा संकल्प या निमित्ताने निश्चितपणाने झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मांडत असताना त्याला एक दार येईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती.